हॅलो स्टुडंट, तुमचा बोर्डचा पेपर झालेला आहे आणि बोर्डच्या पेपरमध्ये काही स्टुडंटला ऑल सब्जेक्ट इझी गेलेले असणार आहेत आणि काही स्टुडंटला यामधले एक दोन सब्जेक्टचा पेपर हार्ड गेलेला असणार आहे. मग ज्या स्टुडंटला बोर्डचे ऑल पेपर इझी गेलेले आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि ज्या स्टुडंटला बोर्डचे एक दोन सब्जेक्ट हार्ड गेले असतील तर त्यांना टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाहीये. कारण बोर्डचा जो पेपर आहे फक्त आपल्याला ग्रुपिंग साठी आहे. यावरती आपलं कॉलेज डिफाईन होत नाही. सिम्पली मग तुमचं कॉलेज कुठल्या एक्झाम वरती डिफाईन होतं तर सीईटी वरती. जे तुम्हाला ड्रीम कॉलेज हवं आहे ते तिथपर्यंत तुम्हाला सीईटी घेऊन जाणार आहे. मग पहा, ही सीईटी देण्यासाठी मेनली दोन टाइप्सचे स्टुडंट आहेत आपल्याकडे. फर्स्ट वन इज पीसीएम वाले आणि सेकंड वन इज पीसीबी वाले. काही स्टुडंट असतात कॉमन ग्रुपिंग असते, पीसीएमबी ही असतं त्यांचं. आता यामध्ये पहा, हे जे पीसीएम आहे याचा पेपर टोटल 200 मार्क्सचा पेपर असतो. परत पहा, हा पीसीबी वाला जो पेपर आहे परत हा 200 मार्क्सचा पेपर आहे. मग यामध्ये मेनली तीन सब्जेक्ट आहेत आणि क्वेश्चन किती आहेत? 150 क्वेश्चन आहेत पीसीएम मध्ये. यामध्ये पहा, आता फिजिक्स आहे, देन केमिस्ट्री आहे आणि त्यानंतर मॅथ आहे. तर पीसीबी मध्ये मॅथला रिप्लेस करून टोटल पीसीबी मध्ये क्वेश्चन किती आहेत? 200 क्वेश्चन आहेत. आता यामध्ये पहा, पहिला वाला फिजिक्स, देन केमिस्ट्री अँड देन बायोलॉजी. बायो मध्ये परत बॉटनी आणि झूलॉजी. पीसीएम मध्ये पहा, फिजिक्सचे टोटल 50 क्वेश्चन आहेत, केमिस्ट्रीचे परत टोटल 50 क्वेश्चन आहेत आणि मॅथचे परत 50 क्वेश्चन आहेत. यामध्ये पहा, पीसीबी मध्ये फिजिक्सचे 50 क्वेश्चन आहेत, केमिस्ट्रीचे परत 50 क्वेश्चन आहेत आणि बायोचे टोटल बॉटनी आणि झूलॉजीचे कन्सिडर करून टोटल 100 क्वेश्चन आहेत. आता पहा, इथून पुढे तुमच्या एक्झाम साठी फक्त नियर बाय 20 डेजचा कालावधी राहिलेला आहे. मग यामध्ये आपल्याला किती मार्क्स घ्यायला पाहिजे, तयारी कशी करायला पाहिजे, जे करून की तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज मिळणार आहे. मेनली मी पीसीएम बद्दल एक्सप्लेन करते. आता यामध्ये पहा, प्रत्येक क्वेश्चन जो आहे, फिजिक्स असेल, फिजिक्स मध्ये टोटल 50 क्वेश्चन आहेत आणि या 50 क्वेश्चनचे एका क्वेश्चन साठी मार्क्स किती आहेत? 1 मार्क आहे. असे टोटल 50 मार्क्स साठी फिजिक्स आहे. देन पहा, केमिस्ट्री मध्ये पण टोटल 50 क्वेश्चन आहेत आणि एका क्वेश्चन साठी मार्क किती आहे? 1 मार्क आहे. आणि मॅथ मध्ये टोटल 50 क्वेश्चन आहेत आणि एका क्वेश्चन साठी टोटल 2 मार्क्स आहेत. सो असे 100 मार्क्स होतील आणि हे पूर्ण 3 कव्हर करून 200 मार्क्स होणार आहेत. आणि टाइम ड्युरेशन किती असणार आहे तुमच्यासाठी? 180 मिनिट्स असणार आहेत. टाइम ड्युरेशन किती आहे? दॅट इज 180 मिनिट आहे. मग आता स्टुडंट पहा, 180 मिनिट आहे आणि क्वेश्चन किती सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला? टोटल 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सेम लाईक एज इन बायो मध्ये पहा, फिजिक्सचे 50 क्वेश्चन आहेत आणि 50 क्वेश्चन साठी एका क्वेश्चन साठी परत एकच मार्क आहे. देन केमिस्ट्री साठी पहा, 50 क्वेश्चन आहेत आणि एका क्वेश्चन साठी परत एकच मार्क आहे. देन बायोलॉजी मध्ये बॉटनी आणि झूलॉजी कन्सिडर करून 100 क्वेश्चन आहेत आणि एका क्वेश्चन साठी परत एक मार्क आहे. असे पूर्ण कन्सिडर करून टोटल होतात 200 मार्क्स आणि इथं पण टाइम काय आहे? सेमच आहे. दॅट इज 180 मिनिट टाइम आहे. आता पहा स्टुडंट, टोटल क्वेश्चन किती आहेत? 150 क्वेश्चन आहेत. हे किती टायमिंग मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत? 180 मिनिट मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. फिजिक्स आणि मॅथ मोस्ट ऑफ स्टुडंटला फिजिक्स हार्ड जातं आणि मॅथ मध्ये कॅल्क्युलेशन असतं. मग प्लस पॉइंट कुठं आहे? केमिस्ट्री मध्ये प्लस पॉइंट आहे. आता पहा, सपोज फिजिक्सचे हे जे 50 क्वेश्चन आहेत, या 50 क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी मी एका क्वेश्चनला 2 मिनिट्स लागले. सपोज मला एका क्वेश्चनला 2 मिनिट्स लागले. असे टोटल माझा टाइम किती होणार आहे? 100 मिनिट्सचा टाइम होणार आहे. देन पहा, मॅथ मध्ये हे कोणासाठी एक्सप्लेन केलेलं आहे? फिजिक्स साठी केलेलं आहे. मॅथ मध्ये पहा, आता मॅथ मध्ये तर खूप सारं कॅल्क्युलेशन असतं. मग मॅथ मध्ये पण सपोज मी याला एका क्वेश्चन साठी 2 मिनिट्स दिले. टोटल टाइम किती झाला यासाठी? परत 100 मिनिट झाला. मग स्टुडंट यामध्येच पहा, इथंच आपला टाइम किती जात आहे? 200 मिनिट्स टाइम जात आहे. ठीक आहे.
टाइम किती आहे ऍक्च्युअल मध्ये 180 मिनिट आहे. टाइम किती आहे लिमिट 180 मिनिट आहे. आणि टाइम कंझ्युम किती होतोय फक्त फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये मोर दॅन 180 मिनिट्स टाइम इथंच कंझ्युम होतोय. याचा मीनिंग काय आहे? तुम्ही एका क्वेश्चन वरती 2 मिनिट स्पेंड करू शकत नाही. एका क्वेश्चन वरती तुम्ही 2 मिनिट स्पेंड करू शकत नाही. मग आता पहा आपल्याला काय करायला लागणार आहे. टोटल क्वेश्चन आहेत 150 क्वेश्चन. ठीक आहे. टाइम आहे 180 मिनिट. तुमच्या माइंड मध्ये हे फिक्स करा, एका क्वेश्चन साठी हार्डली तुम्हाला टाइम किती द्यायचा आहे, 1 मिनिट द्यायचा आहे. मग टाइम किती जाणार आहे इथं 150 मिनिट्स. रिमेनिंग टाइम किती आहे स्टुडंट? रिमेनिंग टाइम 180 मायनस 150 दॅट इज 30 मिनिट्स तुमच्याकडे रिमेनिंग आहे. मग या रिमेनिंग 30 मिनिट्स मध्ये तुम्ही काय करणार आहात? केमिस्ट्रीला मोर दॅन 1 मिनिट स्पेंड करायचाच नाही. एका मिनिटाच्या आत 40 सेकंड मध्ये वगैरे तुमचा केमिस्ट्रीचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. मग हा जो 30 सेकंडचा जो टाइम आहे तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये जे हार्ड क्वेश्चन आहेत त्यांच्यासाठी द्यायचा आहे. फिजिक्स मधले पण जे इझी क्वेश्चन असणार आहेत त्यावरती तुम्हाला जास्त टाइम वेस्ट करायचा नाही. परत मॅथ मधले पण जे इझी क्वेश्चन आहेत त्यामध्ये पण तुम्हाला 1 मिनिटच्या वरती टाइम वेस्ट करायचा नाही. मग त्यानंतर पहा, एका क्वेश्चन साठी तुम्ही इथे 1 मिनिट दिला, रिमेनिंग 30 मिनिट्स राहिलेले आहेत. हे 30 मिनिट्स जे असणार आहे तुम्ही हार्ड क्वेश्चन साठी देणार आहात. मग आता पहा फक्त स्पीड, हे झालं स्पीड बद्दल. फक्त स्पीड मेंटेन करून चालणार आहे का? नाही, स्पीड मेंटेन करून चालणार नाहीये. तुम्ही किती नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत यावरून मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत का नाही. किती नंबर ऑफ क्वेश्चन प्लस किती क्वेश्चन अॅक्युरेट केलेले आहेत याला तुम्हाला मार्क मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला स्पीड सोबत, सिम्पली स्पीड सोबत अॅक्युरसी पण मॅटर करते. स्पीड सोबत तुम्हाला अॅक्युरसी ही मेंटेन करायची आहे. जेव्हा स्पीड आणि अॅक्युरसी मेंटेन होणार आहे तेव्हाच तुम्हाला सीईटी मध्ये चांगला स्कोर मिळणार आहे. मग आता पहा, सिम्पली तुम्हाला एका मिनिटच्या आतमध्ये कुठल्याही सब्जेक्टचा क्वेश्चन करायचा आहे. मग या केमिस्ट्रीमध्ये सिम्पली मी तुम्हाला केमिस्ट्री बद्दल एक्सप्लेन करते. या 20 डेज साठी तुमचा केमिस्ट्रीचा प्लॅन कसा असायला पाहिजे. या अगोदर तुम्ही लास्ट इयरचे पर्सेंटेज पाहून घ्या. किती पर्सेंटेजला मेनली तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे त्यावरून तुम्हाला मेनली समजेल की किती अभ्यास करायला पाहिजे वगैरे. आता 160 टू 180 या रेंज मध्ये सपोज तुम्हाला एवढे मार्क्स असतील तर पर्सेंटाईल किती होतात पहा, 99.50 होतात. त्यानंतर पहा 140 टू 159च्या आतमध्ये सपोज तुम्हाला मार्क्स असतील तर पर्सेंटाईल होतात 99 टू 99.49. इथपर्यंत तुम्हाला पर्सेंटाईल होतात. आणि खालती परत आणखीन रेशो दिलेला आहे. 120 असतील तर हे काही मार्क्स पर्सेंटाईल असणार आहेत. 100 असतील तर 92 पर्सेंटाईल असणार आहेत. 80 टू 99 असतील तर 85 टू 91च्या आतमध्ये पर्सेंटाईल असणार आहेत. मग स्टुडंट तुम्हाला एकदम चांगलं कॉलेज जर हवं असेल तर तुमचे मार्क्स पहिल्या या 2 कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे. तुमचे मार्क्स पहिल्या या 2 कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर खालती ज्या कॅटेगरी आहेत त्यामधून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही. मग या 2 कॅटेगरीमध्ये असण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे. तुमचा प्रत्येक सब्जेक्टचा स्टडी प्रॉपर झाला पाहिजे. मग केमिस्ट्रीमध्ये मेनली केमिस्ट्रीमध्ये या पुढील 20 डेज मध्ये तुम्ही अभ्यास कसा करणार आहात, तुमचा प्लॅनिंग कसा असायला पाहिजे याबद्दल आज आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता लक्ष द्या, मेनली सपोज फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि मॅथ आहे. या पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये येण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे? या पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये येण्यासाठी आपल्याला मेनली काय करायला पाहिजे? फिजिक्सचे क्वेश्चन किती आहेत स्टुडंट? 50 क्वेश्चन आहेत. देन केमिस्ट्रीचे परत 50 क्वेश्चन आहेत. मॅथचे परत 50 क्वेश्चन आहेत. यामध्ये पहा मेनली तुम्हाला आउट ऑफ 50 फिजिक्स मध्ये किती मार्क्स घ्यायचे आहेत? 40 मार्क्स घ्यायचे आहेत. देन पहा केमिस्ट्री मध्ये आउट ऑफ 50 क्वेश्चन मधून सिम्पली तुम्हाला परत इथं 45 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. देन पहा मॅथ मध्ये आउट ऑफ 50 सिम्पली तुम्हाला 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता पहा 40 सिम्पली मार्क किती होतात? 40 प्लस 45 आणि एक जो मॅथचा क्वेश्चन आहे 2 मार्क्सला आहे. 40 इंटू 2 किती असणार आहे? 80 मार्क्स असणार आहेत. या पूर्ण
मार्क्सला कॅल्क्युलेट केल्यानंतर टोटल मार्क्स होतात 165. टोटल मार्क्स किती होतात? 165 मार्क्स होतात सिम्पली. मग 165 वाली कॅटेगरी कुठं आहे? या पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये आपण इथं येणार आहोत. सपोज केमिस्ट्रीचे थोडेसे कमी चुकले किंवा बायोचे, केमिस्ट्रीचे थोडेसे जास्त यायला पाहिजेत. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये पहा, सिम्पली फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये पहा. फिजिक्सचे सपोज कमी आले तर ते क्वेश्चन तुम्हाला केमिस्ट्री मध्ये कव्हर करायचे आहे. मॅथचे थोडेसे कमी आले तर ते क्वेश्चन तुम्हाला सिम्पली केमिस्ट्री मध्ये कव्हर करायचे आहेत. बिकॉज ऍज कम्पेअर टू फिजिक्स आणि मॅथ खूप स्टुडंटला केमिस्ट्री हा सब्जेक्ट इझी जातो. ठीक आहे, मग तुम्हाला असं करून 160 टू 165 च्या रेंज मध्ये लाय करायचं आहे, तेव्हा तुम्ही या पहिल्या 2 कॅटेगरी मध्ये येणार आहात. देन पहा केमिस्ट्रीसाठी, केमिस्ट्रीसाठी क्वेश्चन आहेत. केमिस्ट्रीसाठी टोटल 50 क्वेश्चन आहेत. मग पहा हे 50 क्वेश्चन कुठून येतात? 11चा सिलेबस आणि 12चा सिलेबस दोन्हीही कव्हर करून तुमच्या सीईटीच्या पेपर मध्ये याचे क्वेश्चन येणार आहेत. आता पहा 11th मधून किती पर्सेंट सिलेबस कव्हर होतो? 20%. आणि 12th मधून किती होतो? 80%. मग या 80% मध्ये टोटल क्वेश्चन किती येतात? 12च्या सिलेबस मधून 40 क्वेश्चन येतात. ठीक आहे, आणि या 20% मधून किती क्वेश्चन येतात? 10 क्वेश्चन येतात. असे आपण कंबाईन केल्यानंतर टोटल 50 क्वेश्चन होतात. टोटल किती क्वेश्चन होतात? 50 क्वेश्चन होतात. मग या आउट ऑफ 50 क्वेश्चन मधून, आउट ऑफ 50 क्वेश्चन मधून सिम्पली तुम्हाला 45 पर्यंत तरी केमिस्ट्री मध्ये आले पाहिजेत. सपोज एखाद्या स्टुडंटला केमिस्ट्री हार्ड जात असेल तर केमिस्ट्रीचे जे मार्क्स आहेत फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स मध्ये कव्हर झाले पाहिजेत. आता पहा 12 चे काही चॅप्टर आहेत. अगोदर मी तुम्हाला 12 चे चॅप्टर देते, त्यानंतर 11 चे. या 12 चे टोटल चॅप्टर किती आहेत? 60 चॅप्टर आहेत. या 60 चॅप्टर मध्ये पहा स्टार्टिंगला सॉलिड स्टेट आहे किंवा सोल्युशन आहे, आयोनिक इक्विलिब्रियम आहे, थर्मोडायनामिक्स आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे आणि केमिकल कायनेटिक्स आहे. स्पेशली हे फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत. मग आता तुम्हाला 20 डेज मध्ये फिजिकल केमिस्ट्रीचा स्टडी कसा करायचा आहे? मेनली स्टार्टिंगला फॉर्म्युले, मेनली फिजिकल केमिस्ट्रीसाठी पूर्ण फॉर्म्युले करायचे आहेत. ठीक आहे, फॉर्म्युला झाल्यानंतर तुम्हाला 60 टू 70 प्लस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. जोपर्यंत तुम्ही फिजिकल केमिस्ट्री मधले क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाहीत, जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाहीत, थेरी कितीही रीड केली तरी क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. त्यासाठी मॅक्झिमम तुम्हाला 60 टू 70 प्लस क्वेश्चन फिजिकल केमिस्ट्रीचे सॉल्व्ह करायचे आहेत आणि वेगळी फॉर्म्युला शीट तयार करून ठेवायची आहे. त्यानंतर पहा फिजिकल केमिस्ट्रीचे प्रत्येक जो चॅप्टर आहे 3 मार्क्सला आहे. त्यानंतर आहे, त्यानंतरचा पोर्शन राहिलेला आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कुठले कुठले चॅप्टर आहेत? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन अँड ऍसिड, अमाइन्स. मेनली हे 4 चॅप्टर आहेत फ्रॉम दी 12th पोर्शन. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी करत असताना स्टडी कसा करणार? सिम्पली आता तुम्ही एखादा चॅप्टर पिकअप केलेला आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा स्टडी करत आहात, तर उद्याला लगेच सोल्युशनचा स्टडी आतमध्ये करायचा नाही किंवा थर्मोचा स्टडी आहे आतमध्ये करायचा नाही. एकदा तुम्ही ऑर्गॅनिकचा स्टडी घेतला, स्टार्ट केला करायला, फक्त आणि फक्त पूर्ण ऑर्गॅनिक जोपर्यंत कव्हर होणार नाही तोपर्यंत इनऑर्गॅनिक पण पाहायचं नाही आणि फिजिकल पण पाहायचं नाही. सिम्पली ऑर्गॅनिकचा स्टडी एकत्र करायचा आहे. असं का? आता अमाइन चॅप्टर आहे किंवा ऍसिड वाला चॅप्टर आहे, यामधून क्वेश्चन येत असताना कुठल्याही 2 चॅप्टरला कंबाईन करून किंवा 11चा हायड्रोकार्बन असेल किंवा हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे याला कंबाईन करून क्वेश्चन आलेले असतात. ठीक आहे, म्हणून तुम्ही ऑर्गॅनिकचा स्टडी करत असताना एकदाच पूर्ण ऑर्गॅनिकचा स्टडी करायचा आहे. त्यानंतरचा आहे इनऑर्गॅनिक, त्यानंतरचा सब्जेक्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक मध्येच मी अप्लाइडला कन्सिडर करते. आता पहा हा पी ब्लॉक आहे, त्यानंतर डी ब्लॉक आहे, हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, बायोमॉलिक्युल्स आहे, पॉलिमर केमिस्ट्री आहे आणि ग्रीन केमिस्ट्री आहे. या काही चॅप्टरचा स्टडी तुम्हाला कुठून करायचा आहे? मेनली कोऑर्डिनेशन केमिस्ट्री एक्झॅक्टली अप्लाइड बेस आहे. यामध्ये जोपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन जमणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोऑर्डिनेशन येणार नाही. आणि बाकीचे हे आता जे मी टिक मार्क केलेले आहेत चॅप्टर, या चॅप्टर मध्ये मेनली थेरी आहे. मग ही थेरी कव्हर करण्यासाठी कुठलं बुक घेणार आहात?
तुमचं स्टेट बोर्डचं बुक उचलायचं आहे आणि स्टेट बोर्डच्या बुक मधून ही पूर्ण थेअरी तुम्हाला कव्हर करायची आहे. ठीक आहे. या थेअरीच्या बाहेरचं एक्झाम मध्ये काहीच येणार नाही आणि सगळ्यात इझी जो पोर्शन असतो तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा असतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल यामध्ये क्वेश्चन थोडेसे मोल्ड करून येतात किंवा घुमून आलेले असतात. पण इनऑर्गॅनिक मध्ये एक्झॅक्टली जे बुक मध्ये आहे डायरेक्ट क्वेश्चन आलेला असतो. त्यामुळं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीला बिलकुल स्किप करायचं नाही. मग यासाठी तुम्ही मेनली स्टेट बोर्ड पाहणार आहोत. ऑर्गॅनिकचा स्टडी करत असताना एकत्र स्टडी करणार आहात. फिजिकलचा स्टडी करत असताना 60 to 70 प्लस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात आणि विथ फॉर्म्युला. देन पहा, हे पूर्ण वेटेज कन्सिडर केल्यानंतर कंबाईन केल्यानंतर टोटल किती मार्क्स होतात? 40 मार्क्स होतात. टोटल किती मार्क्स होतात? 40 मार्क्स होतात. मग या 12 चे जे ऑल चॅप्टर आहेत सिम्पली तुम्हाला कव्हर करायचे आहेत आणि यामधून 38 टू 40 मार्क्स घ्यायचे आहेत. यामधून 38 टू सिम्पली 40 मार्क्स तुम्ही घ्यायचे आहेत. त्यानंतर पहा 11 चे चॅप्टर. या 11th मध्ये सिम्पली तुम्हाला 9 चॅप्टर आहेत. 11th मध्ये सिम्पली तुम्हाला 9 चॅप्टर आहेत. प्रत्येक जो चॅप्टर आहे एक एक मार्कला आहे एक्सेप्ट केमिकल बॉन्डिंग. आता पहा, हे पूर्ण चॅप्टर कव्हर करत बसण्याची गरज आहे का? टाइम तुमच्याकडे कमी राहिलेला आहे, मग हे पूर्ण चॅप्टर कव्हर करत बसण्याची गरज नाही. 11च्या सिलेबस मधून कुठलेही 5 चॅप्टर उचला. 11च्या सिलेबस मधून कुठलेही 5 चॅप्टर उचला. आता कुठलेही 5 चॅप्टर घ्यायचे तर मी सजेस्ट करेल केमिकल बॉन्डिंग एक घ्या, त्यानंतर रेडॉक्स रिएक्शन घ्या, त्यानंतर हायड्रोकार्बन एक घ्या आणि स्ट्रक्चर ऑफ ऍटम एक घ्या. मेनली हे 4 चॅप्टर घ्या. सिम्पली हे 4 जरी चॅप्टर घेतले तुम्ही टोटल मार्क्स इथं किती होतात पहा, 5 मार्क्स होतात. सिम्पली इथं 5 मार्क्स होतात. एखादा आणखीन एक तुम्ही चॅप्टर घेतला तरी टोटल 6 मार्क होणार आहेत. म्हणजे हे पूर्ण 11चे ऑल चॅप्टर कव्हर करत बसण्याची गरज नाही. सिम्पली इथे तुम्हाला 4 to 5 फक्त चॅप्टर घ्यायचे आहेत. अगोदरचे 40 प्लस इथले 5 जर झाले टोटल मार्क्स होणार आहेत 45 मार्क्स होणार आहेत. ठीक आहे. 45 मार्क्स जरी नाही आले, यातून 1-2 मार्क्स कट झाले तरी 43 टू 44 तुम्हाला फक्त आणि फक्त केमिस्ट्री मधून येणार आहे. त्यानंतर पहा, मेनली हे इथपर्यंत झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे? लास्ट इयरचे पीवायक्यू. लास्ट इयरचे पीवायक्यू म्हणजे कुठून कुठपर्यंत करणार? मेनली लास्ट 3 इयरचे फक्त पीवायक्यूज करायचे आहेत तुम्हाला. खूप अगोदरचे पण बिलकुल करायचे नाहीयेत. म्हणून मेनली तुम्ही या लास्ट 3 इयरचे पीवायक्यूज करणार. परत हे पीवायक्यूज झाले त्यानंतर काय करणार तुम्ही? तुमच्याकडे कुठलीही सीईटीची बुक असेल, ती सीईटीची बुक उचलायची आहे आणि त्यातले हार्डली 2001 पासूनचे तुम्हाला पीवायक्यूज आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. आता पहा, हे इथपर्यंत झाल्यानंतर नेक्स्ट जो तुमचा पेपर असणार आहे, तुमचा जो पेपर असणार आहे मेनली 2 अटेम्प्ट मध्ये असणार आहे. पहिला अटेम्प्ट जो स्टार्ट होणार आहे 11 टू 90. टोटल डेज किती आहेत पहा, टोटल डेज किती आहेत? 9 डेज आहेत. टोटल डेज किती आहेत? 9 डेज आहेत. आणि नेक्स्ट जो अटेम्प्ट आहे त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये आहे. टोटल डेज किती होतात इथं? 4 डेज होतात. सिम्पली पहा, खूप स्टुडंटच्या माइंड मध्ये असं असणार आहे की स्टार्टिंगचा जो अटेम्प्ट आहे मी लाईटली देईल आणि सेकंड अटेम्प्ट आहे असा आहे, सेकंड अटेम्प्ट मध्ये मी ट्राय करणार आहे. पण हा जो माइंडसेट तुम्ही घेऊन चालताय, फक्त तुम्ही एकटे घेऊन चालत नाही, जेवढे स्टुडंट तुमच्या सोबत सीईटी देताय प्रत्येकाच्या माइंड मध्ये असंच आहे. त्यामुळे बिलकुल रिलॅक्स व्हायचं नाही की सेकंड वाला अटेम्प्ट आहे, जे काही असणार आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे. ज्या स्टुडंटनी आता पहा इथं फक्त 4 डेज दिलेले आहेत आणि वरती 9 डेज दिलेले आहेत पहिल्या अटेम्प्ट साठी, याचा मीनिंग आहे खूप सारे स्टुडंट जे आहेत ते पहिल्या अटेम्प्ट मध्येच इलिमिनेट होणार आहेत. म्हणजे सेकंड अटेम्प्ट साठी खूप कमी ट्राय करणार आहेत स्टुडंट. आता पहा, सेकंड अटेम्प्ट जो असणार आहे, सेकंड अटेम्प्ट मध्ये तुमच्या पॉसिबिलिटी खूप कमी आहेत चांगले मार्क्स येण्याची. असं का? तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये ज्या स्टुडंटनी चुका केलेल्या आहेत त्या ऑल चुका सेकंड अटेम्प्ट मध्ये ओव्हरकम होणार आहेत आणि या फक्त तुमच्याकडून नाही प्रत्येक स्टुडंट कडून ओव्हरकम होणार आहेत. त्यामुळं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जे काही करायचं आहे तुम्हाला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये करायचं आहे आणि पहिल्याच अटेम्प्टला तुम्हाला सिरियसली घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, हे इथपर्यंत झाल्यानंतर मेनली तुम्हाला पीवायक्यूज करायचे आहेत लास्ट 3 इयरचे ऑर्गॅनिक साठी. पूर्ण ऑर्गॅनिकला एकत्रच करायचं आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जे आहे स्टेट बोर्डची बुक आहे ती पूर्ण रीड करून टाकायची आहे. 11चे जे चॅप्टर आहेत हार्डली
4 to 5 चॅप्टर करायचे आहेत. सिम्पली हार्डली 4 to 5 चॅप्टर करायचे आहेत आणि 12th ऑलमोस्ट ऑल चॅप्टर तुम्हाला कव्हर करायचे आहेत. असं केल्यानंतर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये अप टू 45 पर्यंत मार्क्स येणार आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यात जास्त स्कोरिंग करून देणारा सब्जेक्ट म्हणजे केमिस्ट्री आहे. काही स्टुडंटला फिजिक्स हार्ड जात असणार आहे, काही स्टुडंटला मॅथमॅटिक्स हार्ड जात असणार आहे, किंवा काही स्टुडंटचं असंही असू शकतं की काही स्टुडंटला केमिस्ट्री हार्ड जात असणार आहे. तर सिम्पली तुम्ही हे जे मार्क्स आहेत, एखाद्या सब्जेक्टचे मार्क्स कमी झाले ते दुसऱ्या सब्जेक्टमध्ये ओव्हरकम करण्याचं ट्राय करा आणि एक्झामसाठी बिलकुल पॅनिक व्हायचं नाहीये, भीती काहीच वाटून घ्यायची नाहीये. एक्झाम तुम्हाला चांगली जाणार आहे आणि हार्डवर्क किती करायचं आहे. आता एका दिवसामध्ये, आता हे टोटल मी चॅप्टर किती सांगितलेलं आहे, 20 डेजचा प्लॅन आहे आपला. मग तुम्हाला एका दिवसामध्ये सिम्पली तुमचं एका दिवसामध्ये हे जे 12th चे चॅप्टर आहेत, आता पहा हे 12th चे टोटल किती चॅप्टर आहेत, 16 चॅप्टर आहेत. प्लस म्हणजे इथंच तुम्ही एका दिवसामध्ये सपोज एक चॅप्टर कव्हर केला, एक दिवसामध्ये एक चॅप्टर कव्हर केला, इथं तुमचे टोटल 16 डेज जातील. ठीक आहे, 60 डेज जातील. देन पहा नेक्स्ट वाला, नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, 11च्या चॅप्टर मधून हार्डली तुम्हाला 4 to 5 करायचे आहेत. सिम्पली तुम्ही यातले 4 जरी केले, 4 केल्यानंतर इथं तुमचे 4 डेज जातील. 20 डेज, 20 डेज सिम्पली इथंच कव्हर झालेले आहेत. याचा मीनिंग काय आहे, एका दिवसामध्ये इथून पुढे तुम्हाला एका दिवसामध्ये फक्त एकच चॅप्टर करायचं आहे. म्हणजे एका दिवसामध्ये एक चॅप्टर कव्हर करायचं खूप हार्ड आहे, पण तुम्हाला करायला लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला करायला लागणार आहे. किती हार्ड वर्क करायचं, काय करायचं हे आता तुमच्यावरती डिपेंड आहे. पण तुम्हाला एका दिवसामध्ये एक चॅप्टर कव्हर करायचं आहे. बिलकुल घाबरायचं नाही आणि हार्डवर्क साठी मोजमाप करतच बसायचं नाही. तुम्हाला खूप जास्त हार्डवर्क करायचं आहे. तेव्हाच तुमचा जो रिझल्ट असणार आहे तो फ्रुटफुल रिझल्ट असणार आहे आणि तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे. सो एक्झामसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट.